की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव उखाड़ फेंको औरंगजेब को उखाड़ फेंको अरे उखाड़ फेंको औरंगजेब को उखाड़ फेंको औरंगजेब की उखाड़ फेंको बजरंग दल मैदान में औरंगजेब आसमान में बजरंग दल मैदान में औरंगजेब आसमान में जय श्री राम जय हनुमान जय करावीर बजरंगी बजरंग दल मैदान में बजरंग दल मैदान में हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर अरे उखाड़ फेंको जय श्री राम एकदम मूळ हा भारतीय नाही, हा उज्बेकी आहे, मंगोली हा परकी आक्रमक आहे आणि याचाच वंश जो औरंगजेब आहे. तर ह्या औरंगजेबाच्या कबरीचं जाणीवपूर्वक उदात्तीकरण या ठिकाणी चालू आहे. मूलतः पुरातत्व खातं तत्कालीन शासनाने एक प्रकारे जिहादी जे राज्यकर्ते त्यांची त्यांचं काय स्मृतीस्थळ मेंटेन करण्यासाठी निर्माण केलं होतं. आता जे सगळे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवर जाणीवपूर्वक मजारी होत आहेत, मशिदी होत आहेत, हे सगळं उभं राहते आणि या पुरातत्व खात्याच्या याकडे कुठलंही लक्ष नाही. हा जो औरंगजेब होता ज्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंचा छळ केला, विद्वेष केला, 1800 पेक्षा अधिक मंदिरं यांनी संपूर्ण डॉक्युमेंटेड पाडलेली, म्हणजे नॉन डॉक्युमेंटेड हा खूप मोठा विषय. शीख धर्माचे जे 2 मोठे धर्मगुरू गुरु तेग बहादूर सिंग यांची चांदणी चौकामध्ये हत्या केली, शीखगंज साहेब गुरुद्वारा त्या ठिकाणी उभा आहे आणि गुरु गोविंद सिंग यांचे 2 साहेब त्यानंतर त्यांनी अक्षरशः भिंती चिरून मारलं आणि या दोघांचे कारण असू दे की इस्लाम कबूल करत नाही, इस्लाम स्वीकारत नाही. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही सुद्धा जगामध्ये क्वचित असा छळ एखाद्या राजाचा, एखाद्या राज्यकर्त्यात झाला असेल ज्याप्रमाणे संभाजी महाराजांचा झाला. तर हा कुणीही इथला आदर्श कुठल्याही भारतीय नागरिकाचा, भारतीय जनमानसाचा हा आदर्श होऊ शकत नाही. तर याची कबर ताबडतोब प्रशासनाने, शासनाने त्याच्यावर बुलडोजर घालून ती उद्ध्वस्त करावी. आपल्या मार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत निवेदन देत आहोत. आमची सर्वांची भावना आहे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अन्य संघटनांचे इथे अधिकारी उपस्थित आहेत, सर्वसामान्य हिंदू समाजाची भावना आहे. तर ही भावना आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवावी आणि या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी असा रिपोर्ट आपण त्यांना द्यावा. या विनंतीसाठी आम्ही सगळेजण आलेलो असू. नाहीतर मग याच्या पुढचाही टप्पा की चलो संभाजीनगर नावाने लाखोच्या संख्येने हिंदू समाज तिकडे कूच करेल, पण तत्पूर्वी वर्तमान सरकार हे अधिक प्रबुद्ध आहे, अधिक चिंतन करणार आहे, त्यांना त्यातली गंभीरता लक्षात येईल असं आपल्याला वाटतं. रावणाबरोबर युद्ध करून रावणाचा नाश केला, रावणाचं स्मारक आहे. भगवान श्रीकृष्णांनी कंसाबरोबर युद्ध करून कंसाचा नाश केला, कंसाचं स्मारक आहे. आमचा इतिहास हा आमच्या नायकांच्या रूपाने जिवंत आहे, खलनायकांच्या रूपाने नाही. हा एक प्रकारचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा पानिपतचा जो खलनायक नजीब होता, या नजीबाची कबर जेव्हा मराठ्यांनी नष्ट केली, तर ही कबर नष्ट केल्यानंतर तत्कालीन मराठा साम्राज्याच्या सगळ्या अधिपतींचं, सरदारांचं असं मन झालं की आज एक प्रकारे आपण पानिपतचा बदला घेतला. ही आमची परंपरा आहे, कबर नष्ट करणं ही परंपरा आहे.
हिंदू राष्ट्राचा, हिंदुस्थानचा इतिहास इथल्या नायकांच्या आधारावर ठरतो, इथल्या खलनायकांच्या आधारावर ठरत नाही. कुणीही हा नॅरेटिव्ह, ही बुद्धिमत्ता आपली चालवू नये की त्याच्या आधारावर मराठ्यांचा इतिहास सांगता येईल. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी साहेब, येसुबाई साहेब, शाहू महाराज ही पात्र एवढी छोटी नाहीत की औरंगजेब मोठा दाखवला म्हणून यांचं महात्म होईल. हे आमचे पूर्वज हे याहीपेक्षा मोठे होते, धर्मासाठी लढणारे होते. सर्वसामान्य प्रजेची कळकळ यांच्या मनामध्ये, चित्तामध्ये, पोटामध्ये होती. त्यामुळे हा फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा कृपया कुणीही प्रयत्न करू नये. समाज ते ऐकणार नाही. समाज आपल्याला योग्य वाट दाखवेल हे अशा नेरेटिव्ह पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवा. देशामधला या देशाच्या परंपरांचा, संस्कृतींचा कधी मान ठेवणारा नव्हता. औरंगजेब ज्या ठिकाणी गेला ती जागा उलट गोमूत्राने पवित्र करावी असं माझं मत आहे. त्या ठिकाणी गोमातेच्या दुधाने ते सगळं पवित्र केलं जावं एवढं पाप या औरंगजेबाने केलेलं आहे. या अहिल्यानगरमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे या देशावर उपकार वगैरे केला नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करत इथल्या मराठा साम्राज्याला बुडवण्यासाठी अग्रेसर होत या औरंगजेबाने स्वतःचा श्वास घेतला, अंतिम श्वास घेतला. तर या ठिकाणी जे काही इथे त्याचा अवशेष शिल्लक आहे, जे काही शिल्लक आहे ते सुद्धा वर्तमान राज्य सरकारने त्याच्यावरून बुलडोजर फिरवावा, त्याचाही अवशेष राहू नये. तसंच आलमगीर या नावाने या देशामध्ये औरंगजेब या नावाने जी काही प्रार्थना स्थळं असतील, अन्य जी काही स्थानं असतील यांचा सुद्धा नाश वर्तमान राज्य सरकारने, केंद्र सरकारने बुलडोजर घालून चालवा. आंदोलनाची दिशा या ठिकाणी सरकारशी चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, आमच्या सिनियर अधिकाऱ्यांशी सर्वांशी चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा वेळ निश्चित केली. परंपरांचा द्वेष करणारा अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आत्ता प्रतिबिंब, जनमानस आत्ता हे सगळं व्यक्त होतोय. हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे की प्रशासनाने, वर्तमान राज्य सरकारने औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोजर घालून ती कबर, त्याचा एक सुद्धा मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने, बजरंग दलाने, विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.